नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी पराग सर तुमचं सर्वांचं परत एकदा स्वागत करतोय आपल्या इंजिनिअरिंग मेकॅनिक्सच्या व्हिडिओ सिरीजमध्ये। ही सिरीज जी आपण स्पेशली डिझाईन केलेली आहे एमपीएससी, जेई, एसएससी जेई, पीडब्ल्यूडी, डब्ल्यूआरडी आणि अशा सर्व एक्झामसाठी ज्यामध्ये इंजिनिअरिंगचा सिलेबस असतो। ठीक आहे, आणि तुम्हाला माहितीच आहे की जर तुम्हाला व्हिडिओ लेक्चर बघायचे असतील तर तुम्ही आमच्या या ॲपवर, ज्या ॲपचं नाव आहे पिलर्स कोचिंग क्लासेस किंवा इन शॉर्ट पीसीसी, जे तुम्हाला ॲप स्टोअरवर भेटून नसणार। जर तुम्हाला ॲप स्टोअर नाही भेटलं तुम्ही आमच्या खाली डिस्क्रिप्शन लिंकमध्ये जाऊन पण त्याला डाउनलोड करू शकता। आणि काही डिटेल इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही ऑब्व्हियसली ॲपवर कॉन्टॅक्ट करू शकता किंवा हा आमचा नंबर इथे तुम्हाला दिलेला आहे, इथे तुम्ही कॉल करून किंवा मेसेज करून पण डिटेल इन्फॉर्मेशन घेऊ शकता। लक्षात ठेवा, ही सिरीज स्पेशली डिझाईन केलेली आहे कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी, म्हणून इथे आपण क्वेश्चन्स, आन्सर्स आणि कन्सेप्ट फक्त ठरलेल्या एक्झाम विषयीच ठेवणार आहे। जास्त डिटेलमध्ये डेरिव्हेशन्स किंवा बिना कामाचे कॉम्प्लिकेटेड कन्सेप्ट मध्ये जास्त जायची गरज नाही। तर सुरू करूया बिना काही जास्त टाइम वेस्ट करता। आजचं आपलं सेकंड लेक्चर, चॅप्टरचं नाव होतं आपलं फ्रेम अँड स्ट्रक्चर। तर सेकंड लेक्चर मध्ये आपण सुरू केलेलं आज ट्रसेस। याआधी आपण स्ट्रक्चर काय बघितलं होतं, ज्याचं काम काय असते की लोड बिअर करायची कॅपॅसिटी, त्याच्यामध्ये डिफॉर्म झालं नाही पाहिजे। 4-5 टाईपचे आपण स्ट्रक्चर बघितले होते, त्यातलं एक स्ट्रक्चर होतं ते म्हणजे काय, ट्रसेस। मॅक्झिमम टू मॅक्झिमम यूज केल्या जाणाऱ्या गोष्टीपैकी, स्ट्रक्चरपैकी एक आहे ते आहे ट्रसेस। तर बेसिकली ट्रसेस आहे काय, ऐकायला तसं वाटते ट्रस्ट असला पाहिजे, हो ट्रस्ट असला पाहिजे म्हणून ट्रसेस म्हणतात त्याला। ठीक आहे, असं काय म्हणते अॅनालॉजी करून चाला। कशावर भरोसा पाहिजे, मेंबर्सवर। त्या मेंबरचं काम काय असलं पाहिजे की जर मी त्या मेंबरवर लोड दिलं तर मेंबर फेल पडले नाही पाहिजे, सिंपल लॉजिक आहे। मग ट्रस्ट मध्ये आणि बाकीच्या मध्ये फरक काय ते डेफिनेशन सांगते की ट्रस्ट इज अ स्ट्रक्चर, हे कशापासून बनले आहे, मेड ऑफ स्लेंडर मेंबर। स्लेंडर म्हणजे काय होते, पातळ म्हणा किंवा पतले म्हणा, पतले म्हणण्यापेक्षा बारीक म्हणू शकता तुम्ही जास्त शुद्ध भाषेत। ठीक आहे, बारीक मेंबर पासून बनलेले काय आहे स्ट्रक्चर आहे, जे कशाने कनेक्ट केले, ऑब्व्हियसली जॉईंटने। सगळे स्ट्रक्चर हमेशा जॉईंटने कनेक्ट केले असतात। याचं काम काय, डिझाइन टू कॅरी लोड्स बाय ॲक्सियल फोर्स ओनली। हे महत्वाचं आहे की डिझाईन कशासाठी केले, फक्त ॲक्सियल फोर्स कॅरी करण्यासाठी। ॲक्सियल हे शब्द लक्षात ठेवा, ओनली ॲक्सियल, शियर स्ट्रेस नाही, कारण की ते एवढे पातळ असतात। एक साधा पाईप जर तुम्ही घेतला, साईडने किती का दाबून बघा, तो पाईप लवकर दबणार नाही, पण तुम्ही जर त्याला वाकवायचा प्रयत्न केला पटकन तुटणार, कारण की तो शियर त्याचा फोर्स आहे, बेंडिंग मुवमेंट आली तिथे। याचं काम काय, फक्त ट्रसेसचं काम आहे की फक्त ॲक्सियल लोड जे आहे किंवा ॲक्सियल फोर्सेस जे आहे त्याचा लोड कॅरी करण्यासाठी। शियर चालणार नाही, बेंडिंग चालणार नाही, फक्त ॲक्सियल। ॲक्सियल म्हणजे समजा असा पाईप आहे आपला, ठीक आहे, असा आपला पाईप आहे, त्यापासून आपण काहीतरी कनेक्शन बनवणार आहे समोर जाऊन। तर तुम्ही या साईडला कितीही फोर्स लावा, या साईडला फोर्स लावा, याचं कामच ते आहे की या साईडचे फोर्सला तो काय करणार आहे, कॅरी करणार आहे समोर सपोर्ट पर्यंत। पण सेम पाईपला जर तुम्ही इथे लोड लावायचा प्रयत्न केला तर पाईप काय होणार, एक तर तुटणार मनात किंवा मनातच वाकून जाईल, बेंड होणार। जसा बेंड झाला त्याला आपण डिफॉर्मेशन म्हणतो, स्ट्रक्चरचं काम डिफॉर्मेशन नाही आहे। ठीक आहे, सिंपल लॉजिक। मग यात काही ॲझम्पशन आहे जे आपल्याला माहिती असले पाहिजे, महत्वाचे ॲझम्पशन्स आहे। सगळ्यात पहिलं आहे की मेंबर्स आर कनेक्टेड बाय फ्रिक्शनलेस पिन। तर फ्रिक्शन नाही आहे याचा अर्थ आपण वी अवॉइड फ्रिक्शनल कॅल्क्युलस किंवा अवॉइड करतो फ्रिक्शन लॉस। कॅल्क्युलेटच करत नाही की फ्रिक्शन आहेच नाही, तर मग फ्रिक्शन लॉस काय राहणार आहे, काहीच नाही। सेकंड, याच्यामुळे जे डिफॉर्मेशन होणार आहे फ्रिक्शनमुळे, जे हीट जनरेट होणार आहे ते पण आपण गृहीत धरत नाही किंवा विचारात घेत नाही। तर फ्रिक्शन आहेच नाही असं ॲझ्युम करून चालतो। म्हणून बघा, जिथे खूप सारे जॉईंट असतात तिथे आपण ऑइलिंग करतो, असा उद्देश वेगळा आहे फ्रिक्शनचा, त्यामुळे फ्रिक्शन मध्ये बघणार आहेच की ऑइलिंग का बरं करतो। पण इथे पण लॉजिक तेच आहे की फ्रिक्शनलेस पिन आहे, कारण की आपल्याला त्या जॉईंट म्हटलं फ्रिक्शन कन्सिडर करायचं नाही म्हणजे नाही। नेक्स्ट, हे महत्वाचं आहे की लोड्स ऍक्ट्स ऍट जॉईंट ओनली। आता जॉईंटवरच का बरं लोड आहे, जॉईंटवर तर पिन असते, मग जॉईंटवरच का बरं लोड आहे, त्याचं कारण तुम्हाला तिसऱ्या पॉइंट मध्ये भेटते, बिकॉज मेंबर्स आर स्ट्रेट अँड वेटलेस, जे ऍक्च्युअल नसते। म्हणून म्हटलं पाईप आहे, पाईप किती असते एकदम, तो असते एकदम हलका, एकदम हलका आहे पाईप। पाईप जर एकदम हलका असेल तर त्याचं वजन काय राहणार आहे, एकदम निग्लिजिबल, नाही गिनलं तरी चालते, एवढे हलके पाईप असतात ते।
तुम्ही मोठ्या मोठ्या बोर्डचे जे बोर्डिंग असतं ना, होर्डिंगचे फ्रेम पाहिले असेल, कशा असते त्या हॉलो पाईप पासून बनल्या असतात. तुम्ही त्याला साईडनं मारलं तुटून जायचे वय, पण साईडनं दाबून पहा, असं ऍक्शियल लोडनं वाकत नाही, दबत नाही. याचं कामच ते आहे की ऍक्शियल लोड कॅरी करायचं, कारण ते स्ट्रेट आणि वेटलेस असतात. म्हणून जे लोड आहे तुमचे ते लोड कुठे ऍड करतात, तुम्ही इथं जॉईन केला आहे ना, ते लोड फक्त इथे ऍड करा, सेंटरमध्ये ऍड कराल. तुम्हाला सेंटरमध्ये फोर्स लावा लागेल, इकडला फोर्स पूरा ट्रान्सफर होते. कुठला प्रिन्सिपल आहे, प्रिन्सिपल ऑफ ट्रान्समिसिबिलिटी. आठवते का, पहिलं लेक्चर, पहिला चॅप्टर, ट्रान्समिसिबिलिटी हा कन्सेप्ट आहे. ओके, म्हणून सगळे फोर्स कुठे ऍक्ट करतात, ओनली ऍट जॉईंट्स. म्हणून जेव्हा तुम्ही ट्रसेस सॉल्व्ह करता, जर तुमचा या टाईपचा ट्रस असेल, समजा कुठलाही एक्झाम्पल सांगू राहिलो तुम्हाला की या टाईपचा ट्रस असेल तुमचा एखादी, तर आपण जो काही अनालिसिस करतो त्या एका पॉइंटवरच करतो की या पॉइंटवर किती फोर्स आले, 1 2 3 4 पॉइंटवर करतो अनालिसिस, पूर्ण फ्रेमवर अनालिसिस करत नाही. कारण काय की फोर्सेस ऍक्ट्स ओनली ऍट जॉइंट, हे आपलं काय की अझम्पशन्स आहेत. राईट, हे ट्रसेसची डेफिनेशन. किती टाईपचे ट्रसेस आहे, बऱ्याच टाईपचे ट्रस आहे. सगळ्यात पहिले म्हणतो आपण प्लेन ट्रस. प्लेन ट्रस काय म्हणते, जे एका सिंगल प्लेनवर असेल, सिंपल सी गोष्ट आहे, एका प्लेनवर असेल त्याला आपण प्लेन ट्रस म्हणतो. when the members lie in the straight single plane, not straight single plane. त्याचे काही एक्झाम्पल आहे, हे स्टँडर्ड फेमस ट्रसेस आहे, नाव आहे, डिफरंट डिझायनरचे नाव ठेवलं आहे, प्रॅट असू द्या, हॉव असू द्या, वॉरेन असू द्या, आणखी एक दोन आहेत. नेक्स्ट आहे स्पेस ट्रसेस. ऑब्विसली जेव्हा स्पेस मध्ये एखादी गोष्ट आहे म्हणजे काय, 3 डायमेन्शनल मध्ये असेल, तर when members form a 3D framework. सिंपलचं एक्झाम्पल जर तुम्हाला सांगितलं होतं की समजा ही क्रेन आहे, क्रेन मध्ये असतात 3 बेसिक मेंबर. ठीक आहे, समजा हे क्रेनचे मेंबर्स आहे आपले. आता मेंबर अटॅच केलेले आहे, याला असते वेट आपलं अटकवलेलं, त्याच्या आतमध्ये जे लागलेले स्ट्रक्चर ते अशा टाईपचे असतात, ट्रायंग्युलर. मी फक्त जस्ट एक्झाम्पल तुम्हाला सांगू राहिलो की अशा टाईपचे ट्रायंग्युलर स्ट्रक्चर असतात. ते स्ट्रक्चर कसे आहे, हे स्ट्रक्चर आहेत 3D स्ट्रक्चर. स्ट्रक्चर कसे आहेत, 3D स्ट्रक्चर आहे, 3D. जर तुम्ही कधी हे बघितलं असेल, असं शेतामध्ये असं बुजगावण्यासारखं उभं असते तुमचं टॉवर, फेमस सगळ्यांना गावात बघितलं असेल असं टॉवर, इलेक्ट्रिकचे टॉवर, हे पण काय 3D आहे, कारण याच्यामध्ये पण काय डिफरंट टाईप ऑफ असे वायरचे मेश असतात, त्याला आपण काय म्हणतो, ट्रसेस म्हणतो. ठीक आहे, आता दिसायला चांगलं दिसून नाही राहिलं कारण चांगलं निघालं नाही ते, पण अंदाज तुम्हाला आला असेल, शेतात राहते, याच्यावरती सिमेंट राहते, लय पैसे भेटते विना कामाचे. ओके, तेच आहे. ठीक आहे, नेक्स्ट आहे सिंपल स्ट्रस. आता हे सगळ्यात महत्वाचं आहे, कारण की मॅक्झिमम कॅल्क्युलेशन आपण करतो सिंपल ट्रस मध्ये. सगळ्यात पहिली गोष्ट की सिंपल ट्रस नॉर्मली हे इक्वेशन सॅटिस्फाय करते. ते इक्वेशन आहे m = 2j - 3. इक्वेशन जसं तसं लक्षात ठेवायचं, मॉडिफाय नाही करायचं. कोणाला वाटलं नाही मला 3 इकडे आवडला नाही, मायनस आवडत नाही, तर मी m + 3 = 2j करतो, हे चुकीचं आहे. का बरं चुकीचं आहे, कारण सांगतो की हा जो इक्वेशन आहे हा m काढायसाठी, m म्हणजे काय, किती मेंबर्स लागतील आपल्याला, कशासाठी आहे, किती मेंबर्स लागतील. लॉजिक सिंपल आहे ना, एखादी तुम्हाला गोष्ट बांधायची असेल, तयार करायची असेल, तर किती गोष्टी लागत ते माहित असलं पाहिजे. असं तर आहे नाही की आहे तेवढं घेऊन ये, मी चपको करून पुढे चिपकवतो बनवून टाकतो मेंबर, असं काही आहे काय, तसं नाही झालं पाहिजे. जॉईंट लागण तर तुम्ही कमी जास्त करू शकता, पण मेंबर जेवढे कमी तेवढा कॉस्ट कटिंग, तेवढंच वर्क कमी, तेवढंच लोड इफिशियंटली काम होईल. ते आपण बघणार आहे समोर जाऊन, डिटर्मिनंट अँड इनडिटर्मिनंट स्ट्रक्चर काय असतात. तर म्हणून जेव्हा आपण इथे m काढतोय म्हणजे नंबर ऑफ मेंबर्स काढतोय, तर फॉर्म्युला पण मेंबरचा आला पाहिजे, जॉईंटचा नाही. जे म्हणजे नंबर ऑफ जॉईंट्स होते, m म्हणजे मेंबर्स होते. तर जे कोणता ट्रस्ट, कुठलाही ट्रस्ट जर हे इक्वेशन सॅटिस्फाय करत असेल त्याला काय म्हणतो आपण, सिंपल ट्रसेस. मग सिंपलच्या विरुद्ध काय राहणार आहे, कंपाऊंड ट्रसेस. आता सिंपल, आता असं समजू नका की सिंपल मध्ये इक्वेशन फॉलो होते, कंपाऊंड मध्ये फॉलो होत नाही, इथे पण फॉलो होते. फक्त खास गोष्ट काय की याच्यामध्ये एक सोडून 2 किंवा 2 पेक्षा जास्त सिंपल ट्रस असतात. ठीक आहे, उदाहरणार्थ एखादी समजा ड्रेस पाहून घ्या, शर्ट पॅन्ट असते, सिंपल कपडा आहे, सिंपल ड्रेस आहे, याच्यावर तुम्ही 3 पीस घेतलं, वरून 4 पीस जॅकेट घातलं, हे काय झालं, कंपाऊंड ड्रेस. एका ड्रेसवर दुसरा तिसरा सारखा ड्रेस घातला तर काय झालं, ते कंपाऊंड. तर सिमिलरली एक सिंपल ट्रस घेतला, असे 2-3 ट्रस आपण जॉईन केले, जो नवीन ट्रस बनला त्याला आपण काय म्हणणार आहे, कंपाऊंड ट्रस. नेक्स्ट आहे कॉम्प्लेक्स ट्रस. कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स मध्ये थोडासा फरक आहे की कॉम्प्लेक्स मध्ये एक्स्ट्रा मेंबर आपण यूज करतो. हे एक्स्ट्रा मेंबर आहे कशासाठी, रिक्वायर्ड फॉर स्टॅबिलिटी.
हे एक्झाम्पल आपण डेली फॉलो करतो. सगळं साधं उदाहरण, गाडी घेऊन गेलो, 4 व्हीलर पार्क केली एका ठिकाणी, गाडी बंद करून ठेवली, आपल्याला माहिती आहे की रोड सरळ आहे, गाडी बंद आहे, गिअर मध्ये आहे, तरी आपण गाडीच्या चाकाच्या मागे काय लावतो, दगडांनी विटा लावतो. कायसाठी, एक्स्ट्रा स्टेबिलिटी, एक्स्ट्रा प्रोटेक्शन. तर हे जे एक्स्ट्रा गोष्ट आहे ना, त्या एक्स्ट्रा साठी जेव्हा आपण काही मेंबर ऍड करतो, कायसाठी, एक्स्ट्रा स्टेबिलिटीसाठी, त्याला आपण म्हणतो कॉम्प्लेक्स ट्रसेस. ठीक आहे. तर हे सिंपलचं लॉजिक आहे टाइप्स ऑफ ट्रसेसशी रिलेटेड. ठीक आहे. मग आता जे तुम्हाला सांगितले ते काही फेमस कॉन्फिगरेशन ट्रसेसचे आहे, कारण की याच्याशी रिलेटेड एखादी क्वेश्चन राहू शकतो की हे काय प्रॅट ट्रस. याची खास गोष्ट काय की जे डायगोनल आहे ते डायगोनल असले पाहिजे टेन्शन मध्ये. लक्षात ठेवणं सोपं आहे. टी आहे याच्यामध्ये प्रॅट मध्ये, म्हणून टेन्शन. टी आहे म्हणून डायगोनल्स काय असले पाहिजे, टेन्शन मध्ये. आणि दुसरे आहे हाऊस ट्रस. हाऊस ट्रस, हाऊ पण एक सायंटिस्ट म्हणजे डिझायनर होता. याच्यात टी नाही आहे म्हणून डायगोनल कशामध्ये असला पाहिजे, टीच्या विरुद्ध काय ते कॉम्प्रेशन. तर डायगोनल्स इन कॉम्प्रेशन. सगळ्यात सिंपलची गोष्ट. समजा असं स्ट्रक्चर आहे एक, हे तुमचे मेंबर आहे, कशाचे, ट्रसेसचे मेंबर आहे. जर तुम्ही एखादी फोर्स इथे लावला वरत ओढायसाठी, इथे फोर्स लावला वरत ओढायसाठी, इकडे फोर्स लावला, इकडे फोर्स लावला, तर हे जे डायगोनल मेंबर्स आहे हे काय टेन्शन मध्ये आले. हे तुम्ही बघले असते, खूप साऱ्या ठिकाणी असते असं. तसं चादर वगैरे आपण ताणतो का नाही, तर काय होते, 4 कॉर्नर 4 साईडला ओढल्या जाते, टेन्शन मध्ये आलं. एखादी गोष्ट टाईट करायची असते, खिचायची असते, तेव्हा पण आपण 4 कॉर्नर मध्ये फोर्स लावतो, टेन्शन मध्ये डायगोनल येतात. जर तुमची फोटोची फ्रेम आहे, फोटोच्या फ्रेम मध्ये तुम्ही बघा, याला एकदम टाईट करून ओढून आपण खिळ्यान चिपकवतो असं. हे पण काय झालं, 4 कॉर्नरला जे डायगोनल तुमचे आहे, तर डायगोनल कशामध्ये आले, टेन्शन मध्ये आले, म्हणून त्याला आपण काय म्हटलंय, प्रॅट ट्रस्ट. टी आहे म्हणून टेन्शन, टी नाही म्हणून कॉम्प्रेशन, त्याला म्हणतो आपण हाऊ ट्रस्ट. ठीक आहे. हाऊ ट्रस्ट किंवा हो म्हणा, हाऊ म्हणा, जे असेल ते, डिपेंडिंग ऑन स्पेलिंग, प्रत्येकाचा आपापला विचार आहे. हो ऍक्च्युली आहे ते हो. नेक्स्ट आहे वॉरेन ट्रस्ट. आता हे थोडंसं वेगळ्या टाईपचं आहे, हे टाईपच वेगळं आहे. नाव आहे वॉरेन ट्रस्ट. याच्यामध्ये काय यूज करतो आपण, इक्विलॅटरल ट्रायंगल. आणि ते इक्विलॅटरल ट्रायंगल कसे असतात, अल्टरनेट असतात. काय असतात अल्टरनेट, एक कॉम्प्रेशन मध्ये असेल, दुसरा टेन्शन मध्ये असेल. जे तुम्हाला थोड्या वेळ पहिले सांगितलं होतं मी की असे इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. जर तुम्ही बघणार याच्यामध्ये एक ट्रायंगल जर समजा हा टेन्शन मध्ये असेल, तर हा आतमधला ट्रायंगल दुसऱ्या कॉम्प्रेशन मध्ये येईल. एक आणखी टेन्शन मध्ये आहे तर दुसरा आतमधला कॉम्प्रेशन मध्ये येईल. ते अल्टरनेट इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, जे कॉम्प्रेशन आणि टेन्शन मध्ये चालते. सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल तुम्ही जर ट्राय करू काय शकता, जर तुमच्याकडे कार्डबोर्ड असेल, कार्डबोर्ड कापून क्रॉस सेक्शन पहा त्याचा, तुम्हाला आतमध्ये ट्रायंगल दिसतील असे. ट्रायंगल काय, एक ट्रसेस सारखं काम करते. त्या मेंबरचं काम काय की ऍक्सियल लोड कॅरी करायचं, कॉम्प्रेसिव्ह किंवा शियर, सॉरी, ऍक्सियल लोड कॅरी करायचं, शियर लोड कॅरी करायचं नाही, बेंडिंग कॅरी करायची नाही. म्हणून तुम्ही जर पुठ्ठा दाबून बघितलं लवकर दबत नाही तो, पण असं मोडून पहा, टेन्शन किंवा शियर करून लवकर फाटते किंवा लवकर टर्न होते, लवकर मोडून जाते. ठीक आहे. नेक्स्ट आहे इम्पॉर्टंट, के ट्रस. नावच सांगते के आहे. शेप काय असला पाहिजे, के शेप मध्ये डायगोनल असले पाहिजे. हे अशा टाईपचे ट्रस तुम्ही पाहिजे असणार. हे के टाईपचे ट्रस. याचं काम काय असते, लॉंगर स्पॅन साठी. इट इज नॉर्मली यूज फॉर लॉंगर स्पॅन. लॉंगर स्पॅन म्हणजे खास कर एक्झाम्पल तुम्हाला दिसणार आहे ब्रिजेस मध्ये, ब्रिज वगैरे आहे ना, ब्रिजेस मध्ये तिथे दिसेल तुम्हाला. हे इक्विलॅटरल ट्रायंगलचं आणखी एक चांगलं एक्झाम्पल आहे, फेरिस व्हील वगैरे तुम्ही पाहिलं असेल ना, त्याला आपण आकाश पाळणा म्हणतो. ठीक आहे. आकाश पाळणामध्ये ज्या ठिकाणी कनेक्टेड असतात असे, हे काय म्हणते त्याला आपण, ते रोटेट करणारे गोंडोलाज, इंग्लिश मध्ये गोंडोला म्हणते, मराठीत काय म्हणतो आपण त्याला काय माहित. ठीक आहे. त्याच्यामध्ये पण काय लागले असते, असे ट्रायंगल्स लागले असतात. हे ट्रायंगल पण काय काम करतात, ट्रसेसचं काम करतात. ठीक आहे. रिअल लाईफ मध्ये खूप अप्लिकेशन आहे याचे. एक लहान लहान डिझाईन मिस्टेक तुमच्या जीवावर येऊ शकते, म्हणून डिझाईन खूप इम्पॉर्टंट आहे. डिझाईन करण्याच्या आधी तुम्हाला मेकॅनिक्स काय समजलं पाहिजे, कुठल्या ठिकाणी कुठल्या टाईपचे ट्रस वापरायचे, कुठे अनालिसिस करायचं आहे. लोड ऍक्सियल असेल तर ट्रस जास्त कामाचा आहे. लोड जर शिअर असेल किंवा फक्त कॅरी करायचा असेल तर बीम, सिमेंट, स्टील हे जास्त इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे, आता हे दोन गोष्टी इम्पॉर्टंट आहे. एक आहे स्टॅटिकली डिटर्मिनेट ट्रस आणि दुसरा येणार आहे स्टॅटिकली इनडिटर्मिनेट ट्रस. डिटर्मिनेट करण्याचा अर्थच काय होते की एखादी गोष्ट आपल्याला फाइंड करायची आहे. काय फाइंड करायची आहे, स्टॅटिकची कंडिशन फाइंड करायची आहे. आणि हे आपण खूप आधी शिकलो आहे,
मागच्या 2-3 लेक्चर मध्ये शिकलेलो आहे, 1-2 चॅप्टर मध्ये पण झालेला आहे की एखादी जर समजा गोष्ट स्टॅटिक मध्ये असेल, इक्विलिब्रियम मध्ये असेल, तर 2D मध्ये त्याचं एक जनरल इक्वेशन असते की समेशन एफ एक्स इक्वल टू 0, समेशन एफ वाय इक्वल टू 0 अँड मुवमेंट इक्वल टू 0. जर ह्या 3 गोष्टी सॅटिस्फाय होत असेल तर ते काय म्हणतो आपण त्याला, दीज आर इक्वेशन ऑफ स्टॅटिक इक्विलिब्रियम. तर जे कोणते मेंबर्स आहेत, कुठलेही मेंबर्स, कुठल्याही टाईपचे ट्रस असू द्या, कुठल्याही टाईपचे ट्रसेस, जर त्याला आपण त्याच्यामधल्या सगळ्या मेंबरचे फोर्सेस आणि सपोर्ट कॅल्क्युलेशन केल्यावर, सगळे फोर्सेस आणि सपोर्ट कॅल्क्युलेशन केल्यावर जर फाइंड करण्यासाठी, डिटरमाइन करणं म्हणजे काय होते, फाइंड करण्यासाठी फक्त हे 3 इक्वेशन लागत असेल, आपण त्याला म्हणतो स्टॅटिकली डिटर्मिनेट स्ट्रक्चर. जर हे 3 इक्वेशन करून पण फाइंड नाही करता आलं, त्याला काय म्हणणार आपण मग, इनडिटर्मिनेट स्ट्रक्चर. ठीक आहे. इथे खास गोष्ट काय, कशाला डिटर्मिनेट पाहिजे, कारण की आपण सगळ्या मेंबरचे फोर्सेस काढले, त्याच्यामध्ये किती लोड आहे, टेन्शन आहे की कॉम्प्रेशन आहे, सगळे लोड काढून घेतले, म्हणजे प्रत्येक मेंबरचा पण अनालिसिस केला, तर एक्स्ट्रा आपल्याला कुठल्याही सपोर्टची गरज पडत नाही. सपोर्टची गरज पडत नाही म्हणजे नवीन मेंबर नाही पाहिजे, नो एक्स्ट्रा मेंबर, काही एक्स्ट्रा मेंबरची गरज नाही. जर एक्स्ट्रा मेंबरचीच गरज नाही तर कॉम्प्लेक्स स्ट्रेस बनवायची पण गरज नाही. नो एक्स्ट्रा मेंबर, गरजच नाही, नो एक्स्ट्रा सपोर्ट, काही गरज नाही, म्हणून कॉम्प्लेक्स बनणार नाही. हे स्ट्रेस कसे असतात, मॅक्झिमम सिंपल स्ट्रेस असतात, आणि सिंपल स्ट्रेस आहे म्हणून त्याच्यामध्ये कुठलं इक्वेशन राहणार आहे, m इक्वल टू 2j मायनस 3. ही कंडिशन कशाची आहे, इट इज फॉर परफेक्टली डिटर्मिनेट ट्रसची कंडिशन आहे. ट्रसचं कामच काय की देयर इज नो डिफॉर्मेशन, कारण की एक्स्ट्रा ट्रसची गरज नाही, सगळं बॅलन्स आहे, सगळं बॅलन्स आहे म्हणून एक्स्ट्रा फोर्स नाही, एक्स्ट्रा फोर्स नाही म्हणून डिफॉर्मेशन नाही, आणि डिफॉर्मेशन आहेच नाही तर डिफॉर्मेशनच्या अनालिसिसची गरज नाही. सो नो नीड फॉर डिफॉर्मेशन अनालिसिस. कुठल्या केसमध्ये, परत सांगतो, स्टॅटिकली डिटर्मिनेट स्ट्रक्चर, आणि ते स्ट्रक्चर बेसिकली कोणते असतात, सिंपल ट्रसेस असतात. का बरं, कारण ते इक्वेशन फॉलो करतात, त्याच्यामध्ये एकही एक्स्ट्रा मेंबर नाही म्हणून एक्स्ट्रा सपोर्टची गरज नाही. एक्स्ट्रा सपोर्ट नाही म्हणजे जेवढा लोड होता सगळा आपण भार उचललेला आहे, कुठेही डिफॉर्मेशन झालं नाही, आणि डिफॉर्मेशन झालं नाही म्हणून डिफॉर्मेशनच्या अनालिसिसची पण गरज नाही. सगळं एकमेकाला लिंक्ड आहे, सगळं एकमेकाला चिपकलेलं आहे. एक गोष्ट समजली की बाकीच्या गोष्टी हळूहळू त्याला लागून येतात म्हणजे येतात. ठीक आहे. मग नेक्स्ट त्याच्या विरुद्ध काय असणार आहे, स्टॅटिकली इनडिटर्मिनेट ट्रसेस. जी गोष्ट आपण फाइंड नाही करू शकत. आता काय फाइंड नाही करू शकत, असे ट्रस ज्याच्यामध्ये मेंबर्स किंवा सपोर्टचे जे रिएक्शन्स आहेत ते आपल्या कॅल्क्युलेशन पेक्षा बाहेर चालले. सो व्हेन मेंबर और सपोर्ट ट्रसेस एक्झिट्स व्हॉट इज नेसेसरी फॉर स्टॅटिक डिटर्मिनन्सी. याचा म्हणण्याचा अर्थ काय की स्टॅटिक डिटर्मिनंट करायला आपल्याला 3 इक्वेशन पाहिजे की समेशन एफ एक्स इक्वल टू 0, समेशन एफ वाय इक्वल टू 0 अँड समेशन एम इक्वल टू 0. तर जर या 3 इक्वेशन सोडून आणखी एक एक्स्ट्रा इक्वेशन लागत असेल, 1 म्हणा, 2 म्हणा, 3 म्हणा, 4 म्हणा, जर आपल्याला आणखी एक्स्ट्रा इक्वेशन लागत असेल म्हणजे याच्यामध्ये एवढे अननोन आहे की ते सॉल्व्ह करायला 3 जे आपले कंडिशन्स आहेत, कशाच्या, स्टॅटिक स्टॅटिक डिटर्मिनन्सीच्या, त्या कमी पडताय, एक्स्ट्रा लागताय, म्हणून आपण त्याला काय म्हणतो की ते डिटर्मिनेट तर नाही आहे, इनडिटर्मिनेट आहे, एक्स्ट्रा त्याला कंडिशन लागली. आता सिंपल लॉजिक गोष्ट आहे, जर एक्स्ट्रा लागले म्हणजे काय, एक्स्ट्रा मेंबर लागेल आपल्याला, तर कंडिशन काय आली, एक्स्ट्रा मेंबर और सपोर्ट लागणार आहे. मॅक्झिमम केसमध्ये हे काय असते, रिडंडंट असतात. रिडंडंट म्हणजे काय असते, काही कामाचे नाही, काही कामाचे नाही. आता मी उदाहरण सांगतो म्हटलं, तुम्ही म्हणाल कसं तुम्ही काही सांगू राहिले. उदाहरण एकदम समजून घ्या की तुम्ही कपडे विकत घेता अंग झाकासाठी आणि तुम्हाला फाटले फुटले जीन्स आजकाल स्टाईल दिसते. मग त्या फाटलेली जागा ते रिडंडंट आहे की नाही, की कामाची आहे काय, कपड्याचं काम काय होतं, बरोबर, पण शेवटी काय झालं ते आपण फाटल्या स्टाईल म्हणून घालतो. तेच लॉजिक आहे इथं की ज्या गोष्टीची गरज नाही पण ते तिथं आहे त्याला आपण काय म्हणतो, रिडंडंट आहे, ते काही कामाचं नाही तिथं, पण ठेवायला लागते. कशासाठी, तो एक्स्ट्रा मेंबर आहे. एक्स्ट्रा मेंबर कशाला पाहिजे, एक्स्ट्रा सपोर्ट साठी. का बरं एक्स्ट्रा सपोर्ट पाहिजे, कारण की कॅल्क्युलेशन करून आपल्याला माहितच नाही पडलं की हे सफिशियंट आहे की नाही. कॅल्क्युलेशन केल्यावर माहित नाही पडलं की सफिशियंट आहे की नाही,
दुसरं एक्झाम्पल, घरी एखादी सामान काढताना कोणतरी खुर्चीवर चढते. आता आपल्याला माहित आहे की रोज आपण त्या खुर्चीवर बसतो, आपलं वजन ते खुर्ची सांभाळते. तरी कोणी खुर्चीवर चढलं तर आपण काय करतो, मागून आधार देतो. तो आधारची गरज आहे की नाही माहित आहे का आपल्याला, नाही माहित, तरी आपण काय पकडून चालतो, गरज पडू शकते. तर गरज पडू शकते ही भीती आहे, कारण की आपल्याकडे 3 इक्वेशन सॉल्व्ह करून आन्सर भेटत नाही. एक एक्स्ट्रा सपोर्ट आपण बनवून देतो, ज्याचं काम असू पण शकते नसू पण शकते. तो एक्स्ट्रा मेंबर आहे, तो एक्स्ट्रा फोर्स काय झाला, रिडंडंट, ज्याचं काहीही काम नाही, माहीतच नाही म्हणून. ठीक आहे. मग याचा बनण्याचा अर्थ काय की जे आपले स्टॅटिक इक्वेशन आहे ते अलोन म्हणजे स्वतःहून सफिशियंट नाही, नॉट सफिशियंट. 3 इक्वेशन मध्ये सॉल्व्ह होत नाही, आणि त्याच्यामुळे काय होते, डिफॉर्मेशनची पॉसिबिलिटी आहे. होईल याची गॅरंटी नाही, डिफॉर्मेशनची पॉसिबिलिटी आहे, म्हणून डिफॉर्मेशनचे इक्वेशन पण आपल्याला लागतील. ठीक आहे. म्हणून स्टॅटिकली डिटर्मिनेट स्ट्रक्चर तयार करणं जास्त इम्पॉर्टंट आहे इनडिटर्मिनेट पेक्षा. अननेसेसरी एक्स्ट्रा तुम्हाला मटेरियल लागते, इक्वेशन लागतात, सोल्युशन वाढते, कॅल्क्युलेशन वाढते, कॉम्प्लेक्सिटी वाढते, रिडंडन्सी वाढते. ठीक आहे. मग आता एखादी सिस्टम इनडिटर्मिनेट आहे तर किती इनडिटर्मिनेट आहे बा ते फाइंड करायसाठी हे इक्वेशन आपलं नेहमी सारखंच. जर हे इक्वल असेल तर आपण त्याला काय म्हणतो, डिटर्मिनेट. सिंपल स्ट्रक्चर. जास्त असेल मेंबर गरजेपेक्षा त्याला काय म्हणायचं, इनडिटर्मिनेट स्ट्रेसेस. आणि किती जास्त आहे तर दोघांचं सबट्रॅक्शन करून घ्या, जेवढा एक्स्ट्रा उरला असेल त्याला काय म्हणतो आपण, डिग्री ऑफ इनडिटर्मिसी. डिग्री ऑफ इनडिटर्मिनेन्सी. सिंपल आहे, डिग्री ऑफ इनडिटर्मिनेन्सी. राइट. लॉजिक समजलं असेल, सिंपल से कन्सेप्ट आहे. नाइस. ओके. नेक्स्ट येऊया आपण. डिटर्मिनेटचे एक्झाम्पल सांगितले तुम्हाला. एक्झाम्पल काय काय, सिंपल ट्रस्ट, कारण की या बेसिसवर आपण फॉर्म्युला काढलाय. कुठले कुठले सिंपल ट्रस्ट आहे तर एक्झाम्पल किंग्स पोस्ट आहे, प्रॅट ट्रस्ट आहे, वॉरन ट्रस्ट आहे. ठीक आहे. याला सॉल्व्ह करायला आपल्याकडे डिफरंट मेथड आहे. तुम्ही एक तर मेथड ऑफ जॉईंट यूज करू शकता किंवा तुम्ही सेक्शन ऑफ मेथड यूज करू शकता. हे आपण मेकॅनिक्स मध्ये शिकलेलो आहे कॅल्क्युलेशनच्या पार्ट मध्ये. इथे कॅल्क्युलेशन करायची गरज नाही, मी आधी पण सांगितलं. तुमच्याकडे एवढा टाइम नाही आहे की एका 13 मिनिटाचा क्वेश्चन तुम्ही एका मिनिटात सॉल्व्ह करणार कॅल्क्युलेशन करून. तर आपल्याला कन्सेप्ट शिकायचे आहे की जर आपण त्याला सेक्शन मेथडनी किंवा जॉईंट मेथडनी सॉल्व्ह करू शकतो. सिंपल ट्रेस आहे का बरं, कारण यात आपल्याकडे 3च इक्वेशन असते. कुठले 3 इक्वेशन, राईट, सगळ्याला माहिती आहे, मी परत लिहिणार आहे तेच, बिलकुल डोक्यात घुसले पाहिजे, कधी याचं काम येऊ शकते. 3 इक्वेशन फॉलो करून आपण त्याला सॉल्व्ह करू शकतो. इनडिटर्मिनेटचं काम काय, ज्याचे आपण कॅल्क्युलेशन करू शकत नाही, फोर्सेस माहिती नाही, तर एक्स्ट्रा मेंबर येते, कॉम्प्लेक्स बनतात, ट्रस्ट एक्सेट्रा एक्सेट्रा. याच्यामध्ये मॅक्सिमम गोष्टी काय, रिडंडंट ट्रस्ट असतात. कधी एक्स्ट्रा आपण डायगोनल लावू शकतो किंवा एक्स्ट्रा व्हर्टिकल मेंबर, काही पण गरजेपेक्षा जास्त. बघा, बियॉन्ड रिक्वायरमेंट, त्याची गरज नव्हती तरी आपण त्याला ठेवलाय. भीती, कुछ हो गया तो. यालाच आपण काय म्हणतो, स्टॅटिकली ओव्हर सपोर्टेड ब्रिजेस और ट्रसेस. ठीक आहे. सुपरस्टिशन टाईप आहे आपलं की नाही, हे पण लावून द्या, ते पण लावून द्या, ते पण लावून द्या, कोणी तर सांभाळन. एवढे सपोर्ट लावून ठेवले, एक तर सांभाळन तुटायच्या पहिले. हे लॉजिक म्हणजेच काय, इनडिटर्मिनेट ट्रस्ट. ठीक आहे. तर हे बेसिक ट्रस्ट विषयी आपली, ठीक आहे, अनालिसिस म्हणजे डिफरन्स. आता त्याचीच आपण काही ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस पाहून घेऊ. डिटर्मिनेट काय, इझी अनालिसिस. एकच फॉर्म्युला आपल्याकडे आहे की m इक्वल टू 2j-3. ठीक आहे. सिंपल फॉर्म्युला आहे आपला. ठीक आहे. आता हे अनालिसिस इझी आहे, हे का असणार आहे कॉम्प्लेक्स. का बरं, कारण की 3 इक्वेशन सॉल्व्ह होत नाही, त्यात एक्स्ट्रा आपल्याला काय लागते, एक्स्ट्राचे इक्वेशन लागतात. पण त्याचा फायदा काय, जास्त लोक असल्यामुळे जास्त स्ट्रेंथ आहे. जास्त स्ट्रेंथ आहे म्हणजे रिजिडिटी पण काय जास्त आहे. याला कमी मेंबर लागतात, इक्वल असते हमेशा याचे. याच्यापेक्षा जास्त असतात म्हणजे जास्त मेंबर लागतील. मग जास्त मेंबर आहे तर एक्स्ट्रा जर लोड कधी आला, जर समजा तुम्ही एखादी गोष्ट 10 किलोचं वजनासाठी ठरवली आहे, नॉर्मली आपल्या बॅग सोबत असं होते, बॅगची लिमिट असते काहीतरी. कुठे आपल्याला बाहेर जात असलं हे ठुसू देत, हे ठुसू देत, सगळं ठुसतो चेन लागत असते, फाटून जाते. काऊन, तुम्ही एक्स्ट्रा लिमिटच्या बाहेर घेऊन गेले लोड, त्याच्यात फाटली चेन. इथं पण तसं होऊ शकते. पण इथं काय, ऑलरेडी आपण हे करून चुकलोय की नाही बा, एक्स्ट्रा जागा देऊन द्या. लोकांची सवय आहे एक्स्ट्रा सामान भरायची, तर एक्स्ट्रा जागा ठेवली म्हणून तिथे एक्स्ट्रा लोड कॅरी करू शकते. नेक्स्ट, लेस रिडंडन्सी म्हणजे बिनकामाच्या गोष्टी कमी आहे. पण बिनकामाच्या गोष्टी कमी आहे म्हणून तंतोतंत आहे.
ठीक आहे. तुम्ही जर एखादी गोष्ट शर्ट एकदम टाईट घातलं, एकदम परफेक्ट बॉडी फिटिंग, थोडं जरी असं केलं तर मग डायरेक्ट भाई सारखा आपण पुरा शर्ट वाट सगळं बाहेर होऊन जाते, ते चालणार नाही. तर रिडंडन्सी काय होऊ शकते, कॉज करू शकते फेल्युअर किंवा कोलॅप्स. थोडं जरी एक्स्ट्रा लिमिटच्या बाहेर आपला फोर्स गेला, कोलॅप्स होऊ शकते आपली सिस्टम. पण इथे तसं काही नाही आहे. रिडंडन्सी जास्त असल्यामुळे एक्स्ट्रा मेंबर आहे, एक्स्ट्रा मेंबर असल्यामुळे फेल व्हायच्या पहिले तो तर सपोर्ट करा, कोई तो बचा लेगा. तेच सांगितलं ना, एक्स्ट्रा काही झालं तर कोई तो बचा लेगा, हे लॉजिक इथं चालतंय. तर हे आपले बेसिक कन्सेप्ट आहे. डिटर्मिनेट इनडिटर्मिनेट ट्रस विषयी, ट्रसेस काय असतात, कुठल्या टाईपचे ट्रसेस आहे. ओके ओके, चला आता क्वेश्चन वर जाऊया आपण. काय म्हणते, ट्रस मध्ये आहे 10 जॉईंट्स आणि नंबर ऑफ मेंबर काढायचे आहे. कुठल्या टाईपचा ट्रस आहे, सिंपल ट्रस आहे. फॉर्म्युला एकदम सिंपल आहे, मेंबर इक्वल्स टू 2 टाइम्स j - 3. सो जॉईंट आहे 10, सो 2 × 10 - 3, हा झाला 20 - 3. सगळ्याला माहित आहे 20 - 3 किती होते, 17. तर मॅक्सिमम 17 मेंबर इथे असले पाहिजे. सो 17 इज द राईट आन्सर. बाकीचं कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. विच ऑफ द फॉलोइंग इज अ स्पेस ट्रस. नाव सांगितलंय, स्पेस कशामध्ये असते, 3D मध्ये. तर जी गोष्ट आपल्याला 3D मध्ये दिसते ते झाली फ्लेस ट्रस. जसं तर ब्रिज आहे, ट्रान्समिशन टॉवर आहे, रूफ ट्रस आहे. या तिघापैकी कुठला स्पेस ट्रस आहे. ओके, एक्झाम्पल पाहिलाय का आपण, हे पाहिलं बघा, ब्रिज, टॉवर आणि रूफ, 3 पैकी कुठला स्पेस ट्रस आहे. बघा, रूफ नाही आहे, ट्रान्समिशन टॉवर, ब्रिजचे ट्रस, 2 पैकी सांगा कुठला आहे. नंतर नाही, तिघापैकी एक ना एक तर असेलच. ट्रान्समिशन टॉवर की ब्रिज ट्रस. बघू शकता, हे दोन्ही ऑप्शन तुमच्याकडे ठेवतो मी सॉल्व्ह करायसाठी. लॉजिक लावून लागा. रूफ ट्रस नाही आहे, कारण की रूफवर तुम्ही जर एखादी गोष्ट अरेंज केली आहे, हे रूफ आहे, हा प्लेन असते आपला, ह्या प्लेन मध्ये तुम्ही कसे ट्रस अरेंज करा असे. जर तुम्ही रूफिंग केली असेल, तुम्ही पाहिलं असेल काहीतरी आपण अरेंजमेंट करतो रूफ मध्ये, तर ही जी अरेंजमेंट आहे समजा ट्रसेसची, हे का प्लेनवर आहे, प्लेनवर आहे म्हणजे 2D मध्ये आहे. तर आपल्याकडे जे ट्रान्समिशन टॉवर आणि ब्रिज आहे, तर ब्रिज नॉर्मली ब्रिज जो आहे तो असते प्लेन ट्रस असते. का बरं, कारण की समोरचा हा जर समजा आपला ब्रिज असेल, असा एक्झाम्पल सांगू राहिलो तुम्हाला, इकडल्या समोरची जे पहिली समोरचा आपला फ्रेम असेल डोळ्यासमोरचा, त्याला आपण असा स्ट्रक्चर डिझाईन केला, ते एका प्लेन मध्ये केलाय. याच्या बॅक साईडला जे असेल त्याचं पण एका प्लेन मध्ये केलाय. पण ट्रान्समिशन टॉवर जे आपल्या शेतामध्ये राहते पडलेलं, तुम्हाला सांगितलं बुजगावण्यासारखं दिसते ते असं, ठीक आहे. थोडस डायग्राम आता बरोबर आली, बुजगावण्यासारखी दिसते ना असं, हे 3D स्ट्रक्चर आहे. सो इट इज अ 3D ट्रस. नेक्स्ट, हाऊस ट्रस, वेअर, नाव सांगितलं बघा, हाऊ आहे का ते, नाही. हो ट्रस इज वेअर डायगोनल मेंबर्स कशामध्ये असतात, याच्यात टी आहे काय, टी ने म्हणजे हे कशामध्ये असणार आहे, कॉम्प्रेशन मध्ये असणार आहे. टेन्शन असते कशासाठी, प्रॅट साठी असते, ठीक आहे. बोथ इक्विलॅटरल वाला ट्रायंगल, कुठला ट्रस आहे तो, इक्विलॅटरलचा, त्यात अल्टरनेट काय असते, टेन्शन आणि कॉम्प्रेशन, त्याला आपण नाव दिलं होतं वॉरेन ट्रस. लक्षात ठेवा, नंतर पाहिजेच नाही. टी नाही आहे म्हणून टेन्शन नाही आहे, कॉम्प्रेशन आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ सपोर्ट. काय म्हटलं, सपोर्ट नाही आहे. किती टाईपचे सपोर्ट आहे आपले, फिक्स सपोर्ट आहे, हो. हिंज सपोर्ट आहे, हो. रोलर सपोर्ट आहे, हो. शियर काय, शियर टाइप ऑफ स्ट्रेस आहे किंवा फोर्स आहे. तर शियर नाही, इज नॉट अ सपोर्ट. सपोर्ट नाही आहे म्हणते, बाकीचे सपोर्ट आहे, तर सपोर्ट कुठला नाही आहे, शियर हा सपोर्ट नाही आहे, राईट. नेक्स्ट, स्टॅबिलिटीसाठी कुठला फॉर्म्युला आहे, आता सांगितलाय. दिसाल जरी सेम असेल तरी हा रॉंग आहे, चालत नाही. स्टँडर्ड फॉर्म्युला काय, m = 2j - 3, बाकीचे रॉंग आहे, ठीक आहे. विच ऑफ द सपोर्ट रेजिस्ट ऑल म्हणते, ऑल ट्रान्समिशन अँड रोटेशन. ना तो एक्स न जात, ना तो वाय न जात, ना रोटेट करत. कुठली गोष्ट आहे अशी जे फिक्स आहे, कुठे हलणार नाही. सो आन्सर इज फिक्स सपोर्ट. बाकीचे पिन सपोर्ट मध्ये काय असते, एक रिएक्शन असते का, नाही, 2 रिएक्शन असतात. एक्स आणि वायला तो अपोज करते. रोलर मध्ये असते एक रिएक्शन, आणि सिंपल मध्ये पण किती असते, एक रिएक्शन. इथे कुठले रिएक्शन आहे, एक्स आणि वाय. इकडे कुठली रिएक्शन असते, नॉर्मली वाय म्हणतो आपण, ते बेसिकली काय, सपोर्टला किंवा सरफेसला परपेंडिक्युलर असते, ठीक आहे, सरफेसला परपेंडिक्युलर.
तर अशा प्रकारे आपण हे झालंय ना, डबल आलाय का हे स्टॅबिलिटी. ओके, प्रॅक्टिस मध्ये का, ओके प्रॅक्टिस मध्ये टी आहे म्हणून टेन्शन, सो पहिला आन्सर करेक्ट आहे. बाकी दोन ऑप्शन तुम्हाला सांगितले ऑलरेडी. सिंपल ट्रसेस सॅटिस्फाय द रिलेशन थोड्या वेळ पहिले झालाय. प्रत्येक वेळेस नाव बदलते, कधी कधी डिटर्मिनेट नाव येते, कधी सिंपल ट्रस येते, कधी स्टेबल ट्रस येते. सगळ्याचा आन्सर एकच आहे 2J-3. बाकीचे आन्सर रॉंग आहे. नेक्स्ट 10 मेंबर आहे म्हणते. ओके ठीक आहे, चलो मेंबर 10 आहे, 7 जॉईंट आहे, तर कुठल्या टाईपचं स्ट्रक्चर आहे ते विचारलं आहे. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. 10 मेंबर म्हणजे M = 10, जॉईंट आहे 7, J = 7. आपला फॉर्म्युला काय होता, M = 2J-3 असला पाहिजे. तर 10 = 7 × 2 - 3. चला चेक करून बघू. 10 7 दुनी 14 - 3 हे झाले 11. आता हा 10 आहे, हा 11 आहे, म्हणजे M ची व्हॅल्यू काय आहे, छोटी झाली ऍक्च्युली. कशापेक्षा, सॉरी 2J-3 पेक्षा काय झाली, M ची व्हॅल्यू काय झाली, M > 2J-3. जर जास्त असता तर इनडिटर्मिनेट असता, इक्वल टू असता तर डिटर्मिनेट असता. तर डिटर्मिनेट पण नाही आहे, इनडिटर्मिनेट पण नाही आहे, इट इज अनस्टेबल. इनडिटर्मिनेट आहे म्हणजे जास्त स्टेबल आहे, तर हे अनस्टेबल झालं, लक्षात ठेवा. इथे लॉजिकल क्वेश्चन आहे. डिटर्मिनेट आहे तर बॅलन्स आहे, इनडिटर्मिनेट आहे जास्त स्टेबल आहे, त्यासाठी हे ग्रेटर दॅन पाहिजे होतं, पण हे काही जमलं नाही. तेच लॉजिक. M > 2J असेल तर रिडंडंट आहे, नाही. अनस्टेबल आहे, नाही. बघा अनस्टेबल साठी आता सांगितलं, अनस्टेबल साठी लेस पाहिजे. जास्त आहे म्हणजे काय, इनडिटर्मिनेटची कंडिशन आहे. ही कशाची आहे, इनडिटर्मिनेटची कंडिशन आहे. आणि इनडिटर्मिनेट काय असते, हमेशा त्यात एक्स्ट्रा असते. इनडिटर्मिनेट त्यात काय असते, हमेशा एक्स्ट्रा असते, म्हणजे त्यात रिडंडंट आहे. परफेक्ट म्हणजे सिंपल होते, अनस्टेबल पण नाही. सिंपल आणि परफेक्ट ऑलमोस्ट सेम आहे, राईट. ओके, बघा खूप सारे क्वेश्चन याच्यामध्ये, म्हणून हा कन्सेप्ट इम्पॉर्टंट होता की इन अ स्टॅटिकली इनडिटर्मिनेट ट्रस. बघा स्टॅटिकली इनडिटर्मिनेट आहे म्हणते, ऑल फोर्सेस कॅन बी फाउंड युझिंग स्टॅटिक इक्विलिब्रियम. ते जर असतं तर हा काय असता, डिटर्मिनेट असता, तर कॅन्सल. ऍडिशनल इक्वेशन फ्रॉम डिफॉर्मेशन कंपॅटिबिलिटी आर रिक्वायर्ड. ऑब्विसली ऍडिशनल इन्फॉर्मेशन पाहिजे. अनस्टेबल साठी कमी व्हॅल्यू पाहिजे, इनडिटर्मिनेट जास्त स्टेबल असते. आणि फ्युअर मेंबर म्हणजे पण काय झाला, अनस्टेबल झाला. तर करेक्ट आन्सर आहे बी. विच ऑफ द फॉलोइंग इज द ऍडव्हान्टेज ऑफ इनडिटर्मिनेट ट्रस. आताच बघितलं आपण ऍडव्हान्टेजेस. इझियर टू कॅल्क्युलेट, बिलकुल नाही आलाय, फालतूच्या गोष्टी आहे. लेस सेफ्टी, उलट जास्त सेफ है, ये भी नहीं चलेगा. मोर लोड कैरिंग कैपेसिटी एंड रिडंडेंसी. ओके, हे करेक्ट आहे. ऑलवेज चीपर नाही रे, सामान वाढलं म्हणजे गोष्ट महाग होते, चीपर तर नाही आहे इनडिटर्मिनेट. तर अशा प्रकारे आपण हे क्वेश्चन बघितलेले आहे सगळे. तर स्ट्रक्चर, स्ट्रेसेस आणि डिटर्मिनन्सी खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणून डिटेलमध्ये तुम्ही क्वेश्चन बघितले, किती वेगवेगळ्या टाईपचे आलेले आहे. याच्या व्यतिरिक्त स्ट्रेसेसमध्ये आणखी कुठल्याही टाईपचे क्वेश्चन बनू शकत नाही, एवढे सफिशियंट आहे. ठीक आहे, तर तुम्हाला माहितीच आहे, व्हिडिओ लेक्चरमध्ये तुम्हाला आणखी काही बघायचं असेल, असेच व्हिडिओ कंटिन्यू बघायचे असेल, तुम्ही आमच्या ॲपवर चेक करू शकता. ॲपचं नाव आहे PCC किंवा पिलर्स कोचिंग क्लासेस. ॲप स्टोअरवर अवेलेबल आहे. तिथे तुम्हाला नाही भेटलं तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ लिंक आहे, टेलिग्राम लिंक आहे, तिथे तुम्ही जाऊन व्हिजिट करू शकता, डाउनलोड करू शकता आणि बाकीचे व्हिडिओ पण पाहू शकता. ठीक आहे, तर होप तुम्हाला आवडलं असेल, काय शिकलो असतं. भेटूया परत पुढच्या लेक्चरमध्ये. टिल देन टेक केअर, थँक्यू व्हेरी मच.